विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 4.5 लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी असणाऱ्या वहिवाटदारांच्या किंवा कुळांच्या नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता या जमिनींचा सातबारा कुळांच्या आणि वहिवाटदारांच्या नावे होऊन त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्क मिळणार आहे. देवस्थान जमिनींवर अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या वहिवाटदार शेतकऱ्यांचे कुळ नाव सातबारा उतार्यावर लावले जाईल. या जमिनींच्या हस्तांतरणावरील निर्बंध दूर करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा आणत आहे. जमिनी वहिवाटदारांच्या नावावर करताना त्यांचा समावेश भोगवटादार वर्ग 1 मध्ये करण्यात येईल. जमीन नावे करताना त्यासाठी काही प्रमाणात नजराणा अधिमूल्य भरावा लागेल. हे मिळालेले पैसे संबंधित देवस्थानला मिळून त्यातून मंदिरांची व्यवस्था आणि पूजा अर्चा चालवली जाईल. या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर सरकारद्वारे हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.